देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. परत एकदा मागील दिवसात ज्या पहिले शमूएलाचं पुस्तक आपण त्यामधून काही गोष्टी आपण पाहत आहोत. आज त्याचा 16वा अध्याय आणि त्याची 1 ते 13 ही वचनं आम्ही मननात आणणार आहोत. पहिले शमूएल अध्याय 16 आणि त्याची 1 ते 13 ही वचनं मी आपणासमोर वाचतो. आपल्या पवित्र शास्त्रात लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्यपदासाठी दाविदाचा तेलाभंग. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल. मी तुला येशाय बेथलेहमकर याचकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शाऊलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारेल. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्या बरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. मग यज्ञास येण्याचे इशयास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगेन. मी तुला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेहमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटावयास आले व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात काय? तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे. मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझबरोबर यज्ञास या. त्याने येशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. ते आले तेव्हा त्याने अलियाबास निहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच पाठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे रूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. मग यशायाने अभिनादाबास बोलावून शमूएला पुढून चालविले. पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. मग इशायाने शम्मा यास त्याच्या पुढून चालविले. पण शमूएला म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालविले. शमूएलाने इशायास म्हटले, यातला कोणी परमेश्वराने पसंत केला नाही. शमूएलाने इशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे. तो पहा, शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाची शिंग हाती घेऊन त्याच्या भावास त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. आजच्या वचनाचं शीर्षक मी ठेवलं आहे, एक सर्वात धाकटा राहिला आहे. हा जो वृत्तांत आपण या ठिकाणी वाचला, पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा वीरांची गणना होते, वीरांविषयी विचार केला जातो, तेव्हा ती माणसं तुमच्या आणि माझ्या सारखेच साधारण दुबळे असल्याचे आपल्या लक्षात येतं. ह्या लोकांनी जे साध्य केलं ते फक्त देवामुळेच, आणि देवानेच त्यांना घडवलं, म्हणून ते मोठे शूरवीर योद्धे होऊ शकले. या ठिकाणी आम्ही बघतो शमूएल निराश आहे.
आम्ही पहिले 1-2 वचनं वाचले त्याच्यामध्ये. का निराश आहे? कारण मागील आपण रविवारी पाहिलं की देवाने शौलाला त्याच्या पदावरून झुगारून टाकलं. शौल इस्रायलचा पहिला राजा, परंतु युद्धाला जाते वेळी शौलाने शमूएलाची म्हणजे याजकाची वाट न पाहता स्वतःच त्याने अर्पण अर्पिल्यामुळे देवाने त्याला त्याच्या पदावरून झुगारून दिलं. यापुढे कोणताही तुझ्या राजवंशातून कोणी यापुढे राजा नसणार. देवाने त्याला कडक शासन केलं. का? ज्याचं काम ज्याने करायला हवं त्यांनी न करता राजाने, प्रमुखाने सर्व सूत्र, धार्मिक सूत्र आपल्या हातात घेतली, जी देवाला मान्य नव्हती, जी देवाच्या विधी नियमात नव्हती, आणि देवाने शाऊलाला झुगारून टाकलं. त्यानंतर इस्रायलावर कोण राज्य करेल ह्या विचाराने शमूएल निराश आहे. आणि आम्ही बघतो ह्या पहिल्या वचनामध्ये, दुसऱ्या वचनामध्ये शमूएल आता त्याचं जीवनाचं कार्य होतं की अभिषेक करायचा, आणि आता तो वयोवृद्ध झालेला आहे, आणि ह्या राष्ट्राला, या राज्याला नीतिमत्वाने चालवणारा, बलिष्ठी लोकांवर विजय मिळवून देणारा त्याला पाहायला मिळेल की नाही, त्याच्या हातून देव एखाद्याचा अभिषेक राजा म्हणून करेल की नाही, या विचाराने शमूएल निराश आहे. किती काळजी आहे त्याला इस्रायलाची. आणि ही निराशा देव म्हणतो ती झटकून टाक, आणि देव स्वतः म्हणतो तू कोठवर शोक करीत राहील, उठ, आपल्या शिंगामध्ये तेल भर, मी तुला इशायाकडे पाठवितो. उठ, कोठवर निराश राहशील. देवाने त्याचा अभिषिक्त होण्यासाठी, इस्रायलावर राज्य करण्यासाठी त्याच्या मर्जीतला, त्याच्या मनासारखा कोणीतरी एक निवडलेला आहे. सस्पेन्स आहे, अजून कोणाला माहिती नाही, फक्त देवाला माहिती आहे. ज्या क्षणी शौलाला देवाने रिजेक्ट केलं, ज्या क्षणी शौलाला देवाने झुगारून दिलं, त्या क्षणी देवाने त्याच्या मनासारखा कोणीतरी एक व्यक्ती निवडलेला आहे, आणि तो गुप्त आहे. हे आपल्याला पुढे पाहायला मिळतं. तो म्हणतो मी इशायाच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. देवाने केलेली निवड आमच्या बुद्धी पलीकडे, आमच्या ज्ञाना पलीकडे असते. जसा आम्ही विचार करतो तसा देव विचार करत नाही. आणि देव त्याच्या योजना, त्याचे संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी त्याच्या योजलेल्या व्यक्तींचा तो उपयोग करून घेत असतो. मात्र देवाला अट असते, तो व्यक्ती प्रामाणिक असला पाहिजे, ती व्यक्ती प्रामाणिक असली पाहिजे. ज्यांचा देवाने उपयोग करून घेतला ते सर्व प्रामाणिक होते, देवाविषयी प्रामाणिक होते. आम्ही बघतो सर्वप्रथम शमूएलाची दाविदाशी भेट होती. कोण दावीद, कुठला दावीद, कोणाचा मुलगा दावीद, कोणाला काही माहिती नाही. आपण जर शमूएलाचा 17वा अध्याय आणि त्याच्या 37वे वचन जर वाचलं, कोणीतरी वाचा 17:37. दावीद अशी व्यक्ती आहे, येथे एक अध्याय, पुढची गोष्ट आपण वाचत आहोत, जिच्या विषयी कोणाला माहिती नाही. जसं आपण आराधनेत पाहिलं, एकांतात गुप्तपणे, कोणाची पर्वा नाही असा दावीद. तो काय म्हणतो, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला ह्या बलिष्ठीच्या हातून सोडविल.
या ठिकाणी दावीद आणि त्याच्या देवाचं नातं आम्हाला इथे दिसतं. त्या जंगलात, त्या अरण्यात आपल्या बापाची मेंढरं तिथे राखत आहे. अशा वेळेस असे प्रसंग आले असतील जेव्हा ती मेंढरावर झडप घालण्यासाठी, मेंढराला पळून नेण्यासाठी पुष्कळदा हिंस्त्र पशूचा सामना त्या जंगलामध्ये त्याला करावा लागत असेल. आणि त्याचा हा अनुभव तो सांगतो की ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या पंजातून सोडविले, अनुभव आहे. या ठिकाणी तो आणि त्याचा देव म्हणजे परमेश्वर यांचं नातं, हे नातं जे काय आहे, नातं हे नातं गुप्त आहे, हे नातं घट्ट आहे. एकांती कोणी पाहत नसताना तो आणि त्याचा देव, तो त्याची विना, त्याची सतार, जे काही वाद्य आहे, दशतंतू वाद्य जे आहे, त्या रानामध्ये तो घेऊन मेंढर पुढे सरत आहे आणि तो गीत रचत आहे, त्याला चाल लावत आहे आणि त्या विनेवर तो गाऊन देवाला धन्यवाद देत आहे. तो आणि त्याचा देव, त्यांच्यातलं नातं एकांतात आहे. हा आहे प्रामाणिकपणा. आम्ही असतो तर मोबाईल घेऊन गेलो असतो आणि नको त्या गोष्टी उपद्व्याप केला असता. दावीद एक साधारण मेंढपाळ आहे, परंतु त्याचे हृदय परमेश्वरावर 100% केंद्रित आहे, पूर्ण समर्पित आहे. त्याच्याही स्वप्नात नाही, ना त्याच्या भावाच्या नाही, त्याच्या आईबापाच्या नाही, ना कोणाच्या प्रजेत नाही की हा व्यक्ती काहीतरी राजा होईल. जेव्हा त्याच्यावर भय येत होतं, त्याच्या पुढे भीती निर्माण होत होती, परमेश्वराच्या सामर्थ्याने तो त्या भीतीवर मात करत होता. त्याने आपल्या शब्दात स्पष्ट सांगितलेलं आहे, परमेश्वर माझं बल, माझं सामर्थ्य, माझे ढाल आहे आणि माझ्या शत्रूंवर विजय मिळवून देणारा हा देव आहे. जे गीत आम्ही आता गायलं, स्तोत्र 37, वाचूया. अतिशय प्रेरणेने भरलेले तो गीत इथे लिहितो, त्याच्या अनुभवातून लिहितो, काहीतरी सुचलं म्हणून नाही, अनुभवातून लिहितो. स्तोत्र 27 1-3 मध्ये लिहितो, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. सैन्यांनी माझ्या पुढे ठाणे दिली, तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला, तरी मी हिम्मत धरून राहील. पूर्ण स्तोत्रांच्या स्तोत्र दावीद लिहित आहे, काव्य रचत आहे, कविता रचत आहे. त्या स्तोत्रात 6 आणि 7 मध्ये पुढे जर आम्ही पाहिलं, तो म्हणतो, आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. माझ्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करील, मी गायनवाद करील, परमेश्वराचे गुणगान गाईल, मी उच्च स्वराने तुझ्या नावाचा धावा करीन. हे परमेश्वरा ऐक, माझ्यावर दया कर, माझी प्रार्थना ऐक. उच्च स्वराने गातो, तो कॉन्फिडन्स आहे, ती शाश्वती आहे, ती गॅरंटी आहे. त्या स्तोत्रात 10 ते 12 मध्ये आम्ही बघतो, माझ्या आईबापांनी मला सोडले, तरी परमेश्वर मला जवळ करीन. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपू नको, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फुतकार टाकणारे माझ्यावर उठले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दावीद देवाला आरोळी मारत आहे. त्याच्याच पुढच्या स्तोत्र 28 आणि 7 मध्ये तो म्हणतो, परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे ढाल आहे, त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हासते, मी गीत गाऊन त्याचे स्तवन करेन. दावीद म्हणतो,
दाविदाची प्रामाणिकता, दाविदाची निष्ठा फक्त त्याच्या देवावर आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारी होती. देवाच्या आदेशानुसारच तो काम करत होता. ही क्वालिटी आहे त्याच्यात, ही क्वालिटी आहे दाविदात, प्रामाणिकपणा. सिंह आणि अस्वल या ठिकाणी जे तो सांगतो, हे दोन प्राणी प्रचंड सामर्थ्य आणि संकटाचं प्रतीक आहे. सिंह पाहिल्यावर आम्हाला काय लक्षात येतं? सिंह म्हणजे सामर्थ्य आहे, सिंह म्हणजे धैर्य आहे, सिंह म्हणजे निर्भयतेचं प्रतीक आहे. त्याला भयच नाही सिंहाला. आणि अस्वल म्हणजे काय? प्रचंड ताकद आहे, संकट आहे आणि संकटाशी संघर्ष. दोन हिंस्त्र पशु आम्हाला दाखवितात. दावीद म्हणाला, परमेश्वर मला सिंह आणि अस्वलापासून वाचविले. हा फिलिस्तीनी, या पलिस्ती, याला एक परमेश्वर माझ्या हाती देईल. जर त्या अरण्यामध्ये ते सिंह आणि अस्वलांवर देवाने विजय मिळवून दिला, त्याच्या सामर्थ्याने, तोच देव, तोच विश्वास, तेच सामर्थ्य त्या गल्याथासमोर तो वापरतो. तो म्हणून तो सांगतो, हा माझ्या समोर टिकणार नाही. हे सिंह आणि अस्वल प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांचं प्रतीक आहे. हे आध्यात्मिक बोध आज आम्हाला आहे, केवळ दाविदाला नाही. सिंह हा अत्यंत भयानक शत्रू आहे. त्याची तुलना ख्रिस्ती विश्वासामध्ये, विश्वासू जीवनामध्ये या सिंहाची तुलना पाप, संशय आणि भीती आहे. भयंकर शत्रू आहे पाप, संशय आणि भीती. आणि अस्वल म्हणजे जे प्रचंड संकटाचं प्रतीक आहे, ते म्हणजे आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक संघर्ष आहे. या दाविदापासून आम्हाला शिकायला हवं, परमेश्वर जर त्याच्या बरोबर आहे तर कोणतेही संकट येऊ द्या, फिरणार नाही, त्याची पापणी बी लावणार नाही. कारण प्रामाणिकपणा दाविदामध्ये आहे. तो अतिशयोक्ती करून सांगत नाही, पण त्याला गॅरंटी आहे, त्याला पूर्ण आत्मविश्वास आहे. त्याच्या विश्वासाच्या भरोशावर, देवाच्या भरोशावर तो सांगतो, तो स्पष्टपणे सांगतो, परमेश्वर मला विजय देईल. स्वतःच्या शक्तीच्या फुशारक्या मारत नाही, स्वतःच्या गिफ्टिंगच्या कलेच्या फुशारक्या मारत नाही, तो परमेश्वर मला विजयी करेल. हाच प्रामाणिकपणाचा संदेश तो देत आहे. आम्हाला आव्हान आहे, आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये सिंह, अस्वल, हे भीती, आर्थिक अडचणी, नात्यामधील संघर्ष आणि शरीरातील आजार. पण जर दाविदासारखी प्रामाणिकपणा जर आमच्यामध्ये आहे, विश्वास ठेवून प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये देवाच्या शक्तीवर आम्ही जर अवलंबून आहोत, त्या प्रत्येक संकटामध्ये आम्हाला विजय मिळणार आहे. ख्रिस्ती आहात तर संकट आहेत, विश्वासू आहात तर संकट आहेत, प्रामाणिकपणा आहात तर संकट आहेत. जे तडजोड करत नाही त्यांच्या विरोधात सिंह आणि अस्वल आहेत. जे देवाशिवाय कोणाला भीत नाही त्यांच्या जीवनात सिंह आणि अस्वल आहेत. आणि जर सिंह आणि अस्वल आहेत, धन्यवाद देऊया, ही गॅरंटी आहे, ही ओळख आहे. शत्रू आहे तरी ओळख आहे, देव वाणी माझ्यावर भरोसा ठेवलेला आहे आणि मी देवावर भरोसा ठेवलेला आहे. जर आमच्या जीवनात सिंह नाही, आमच्या जीवनात अस्वल नाही, चेक करावं लागल. कुठेतरी गुपचूप हात मिळवणी मी करून बसलेला आहे, अंधारात कुठेतरी तडजोड करून मी बसलेला आहे, म्हणून सैतान मला डिस्टर्ब करत नाही. म्हणून सैतान मला चिमटी काढत नाही, सैतान मला हलवत नाही, त्याला माहिती आहे आपलाच आहे. पण जर सिंह आहे, जर अस्वल आहे, त्या एकांतामध्ये दाविदासारखी प्रामाणिकता आहे, त्यांनाच तो टक्कर देतो, त्यांच्याशी झुंज खेळतो, त्यांनाच आव्हान देतो जे देवाचे आहेत.
आणि म्हणून आम्हाला निराश व्हायचं काम नाही. सिंह आहे तर अस्वल आहेत, आम्हाला हताश होण्याचं कारण नाही, उलट जिद्दीने उभं राहण्याचं कारण एक कारण आहे आमच्यासाठी. आणि त्या युद्धातून युद्ध जिंकून देवाची महिमा त्याच्याद्वारे, एक साक्ष देवाची त्याद्वारे निर्माण होण्याचं एक कारण देवाने सिंह आणि अस्वल पाठवून आमच्या जीवनात दिलेले आहे. जर दानिएलाच्या उदाहरणामध्ये देव त्या सिंहाचे तोंड बंद करून देतो, त्याच्यापेक्षा डेंजर उदाहरण आहे शद्रक मेशक अबेदनगोपेक्षा. हातपाय बांधून त्यांना भट्टीत टाकलं. त्यांच्या समोर नेहमीपेक्षा जास्त 7 पट अधिक भट्टीपट तापवले असलेले आहे. जे त्यांना टाकायला गेले ते जळून गेले. असं ते पुढे पुढे जात असतील त्या भट्टीकडे, त्यांचं मन काय होत असेल? पाणी पाणी होत असेल का देवावर विश्वास असेल? हा प्रश्न आमच्याकडे आहे. जेव्हा संकट येतात, अरिष्ट येतात, आर्थिक अडचणी येतात, आरोग्याच्या समस्या असतात, नात्यांचे संघर्ष असतात, हे आमच्यासाठी आहे. आम्ही प्रामाणिकरीते दाविदासारखं फक्त देवावर विश्वास ठेवून, देवाची आराधना करून, देवाला संतोष होण्यासाठी मी जगतो का? जेव्हा मला कोणीच पाहत नाही तेव्हा. कुठे आहोत आम्ही काय करत आहोत? आणि आम्ही बघतो, जर दाविदासारखे आम्ही जर प्रामाणिक राहू प्रियांनो, आम्हाला हलू शकणार नाही. आज आम्हाला पाहायचं आमच्या जीवनात हे अस्वल आणि हे सिंह कोणते आहेत. आज आम्हाला पाहायचं आहे आम्ही देवासोबत आम्ही किती प्रामाणिक आहोत. आज आम्हाला पाहायचं आहे देवासंदर्भात आमचा विश्वास कुठपर्यंत आहे. हे युद्ध मी जिंकत आहे की नाही? या युद्धात नेमकं कोणाची बाजू जड आहे, कोणाचं पारडं जड आहे? सांगायला लाज वाटते पुष्कळदा आम्हाला. आमचे लोक रोज मार खात आहे, रोज रक्तबंबाळ होत आहे त्या पंजांनी, त्या विषारी पंजांनी. असं म्हणतात सर्वात डेंजर ते अस्वल असते नाही का? एकदा धरलं तर सोडत नाही. कठीण आहे समस्या. प्रश्न हा आहे, अजूनही सिंह अस्वल आम्हाला त्रास देत असतील तर कोणाचा विजय होत आहे? आणि जर आमची हार होत आहे, कुठेतरी आम्ही अजून प्रामाणिक नाही. आणि आम्हाला दाविदाच्या उदाहरणातून आम्हाला शिकण्याची गरज आहे. कित्येक ख्रिस्ती लोक असे जीवन जगत आहे. दाविदाला अभिषेक करण्यापूर्वी, दाविदाचा अभिषेक होण्यापूर्वीच दावीद देवाला ओळखत होता. अभिषेक झाल्यानंतर नाही. कोणत्या वयापासून त्याने सुरुवात केली, केव्हा त्याला देवाची इतकी गोडी आणि आवड निर्माण झाली आपल्याला ठाऊक नाही. पण अतिशय सुकुमार होता तेव्हापासूनच. त्या मेंढर राखत असताना तो देवासाठी इतका वेडा झालेला आहे, देवासाठी इतका आवेश त्याच्यामध्ये आहे की त्या देवाच्या बाजूला दुसरं कोणीच त्याला सहन होत नाही. एक प्रकारे तो इतका आवेशी देवासाठी झालेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, तो एकांतात आहे. त्याला कोणी त्याला ओळखत नाही, त्याचं नाव सुद्धा माहिती नाही. कोण हा दावीद, कोणाचा पुत्र, कोण हा मेंढपाळ, कोणाला काय पडलेलं नाही. प्रियांनो, ख्रिस्ती लोक देखील पुष्कळ वेळेला जगाच्या पातळीवर प्रसिद्धी शोधत असतात. पुष्कळांना प्रसिद्ध व्हावं वाटतं. पुष्कळांना आमची प्रशंसा लोकांनी करावं असं वाटत असतं. पुष्कळांना जे देवाने गिफ्टिंग दिलेलं आहे, कौशल्य दिले, कलागुण दिलेले आहे, त्याबद्दल त्यांची वाहवा करावं असं पुष्कळांना वाटत असतं. आणि काहीतरी मी करावं आणि त्यामुळे लोकांनी मला लक्षात ठेवावं अशी पुष्कळांची धडपड असते. पण दावीद बघा, कोणी पाहत नाही, कोणी त्याची स्तुती करत नाही, कोणी त्याची प्रशंसा करत नाही, कोणी त्याला ओळखत बी नाही. अशी वेळ येते, देव ज्याला पाचारण करतो, देव ज्याच्याविषयी संकल्प आणि योजना आखतो, अशी वेळ असते की त्याला कोणीही ओळखत नाही. अशी वेळ येते, कोणी त्याची वाहवा करत नाही.
अशी वेळ येते. तो फक्त एकांतात गुप्त रीतीने देवासाठी जगत असतो. कोणालाच माहित नाही. मोठे मोठे ढिंडोरे पिटत नाही. आम्ही 40 दिवस उपास करत आहे, आज माझा उपास आहे. आणि काय विचारणार, चहा घेतात, नाही हो माझा उपास आहे. असे ढिंडोरे पिटत नाही. माझं असं आहे, माझं तसं आहे हे सांगायचं नाही. दाविदाच्या बाबतीत हे घडलं. कोणाला त्याच्याविषयी माहिती नाही. कोणी त्याची वाहवा करत नाही. कोणी वाहवा करो न करो, कोणी त्याला ओळखो न ओळखो, कोणीतरी तिथे आहे जो त्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेत आहे. कोणीतरी तिथे आहे त्याच्याविषयी योजना करत आहे. कोणी तिथे तरी आहे त्याच्यासाठी राजपदासाठी गादी तयार करत आहे. आणि तो व्यक्ती त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये, त्या सिंहाबरोबर, त्या अस्वलाबरोबर देवासोबत प्रामाणिक राहून देवासाठी युद्ध करत आहे. आणि ट्रेनिंग त्याचं चालू आहे. ट्रेनिंग, प्रामाणिकपणाचे धडे त्या ठिकाणी तो गिरवत आहे. देवावर कसं पूर्ण अवलंबून राहायचं तो शिकत आहे. आपण पाहिलं, पाचारण करण्यापूर्वी, अभिषेक करण्यापूर्वी दावीद परमेश्वराला ओळखत होता. आपण पाहूया की दावीदाला राजा बनवण्यापूर्वी, दावीद राजा होण्यापूर्वी तो सर्वप्रथम एक स्तोत्र लिहिणारा होता, स्तोत्र रचिता होता आणि तो योद्धा होता. काय याचा अर्थ होतो? असाच जाऊन देवाने त्याच्या शिंगात तेल भरून शमूएला सांगितलं नाही याला पकडा, याच्यावर होत. हे तर शेवटलं होतं, रिझल्ट होता. तो रिझल्ट, परिणाम होता अभिषेकाचा. पण त्याच्या आधी दावीद कोण होता? स्तोत्र करता म्हणजे काय? एक खरा आराधक, एक खरा उपासक, एक खरा गीत रचिता, वाद्यांच्या साह्याने देवाला गायनवाद मनापासून करणारा, देवाला काय आवडतं ते देवाला देणारा. त्याला समजलं, त्याला कोणी शिक्षक नव्हता, त्याला कोणी सांगणारा नव्हता की देव कसा प्रसन्न होईल, देवाला काय आवडतं. पण त्याच्या आपोआप मनातून त्याला वाटत होतं की मी देवाला प्रसन्न करावं. आणि तो सर्वप्रथम स्तोत्र करता होता. जेव्हा कोणी ओळखत नव्हतं तेव्हा तो स्तोत्र लिहून देवाला धन्यवाद देणारा होता. छोट्या छोट्या गोष्टी, त्याचे स्तोत्र वाचावं. स्तोत्र आपण सहज वाचून घेतो, पण त्याचे स्तोत्र वाचा, त्याच्या अनुभवातून लिहितो. किती असे प्रसंग आले त्यामुळे त्यांनी देवावर भिस्त ठेवली, देवाबरोबर प्रामाणिक राहिला आणि त्यांनी ते लिहून काढलं. देवाने कसं त्याच्यासोबत पण ती प्रामाणिकतेचं नातं निभावलं, देवाबरोबर त्याचं नातं कसं घट्ट होतं त्यांनी लिहून काढलं. अतिशय उत्तम स्तोत्र करता दावीद होता. म्हणून तो म्हणतो, मृत्यूछायेच्या दरीतून जात असलो तरी मी अरिष्टात भिणार नाही. का भिणार नाही? तो खूप काही शक्तिमान होता का? खूप सामर्थ्यशाली होता का? कारण तू माझ बरोबर आहे. मी भिणार नाही कारण तू माझ बरोबर आहे. तो सर्वप्रथम स्तोत्र करता होता, नंतर तो एक योद्धा होता. हीच तर पशु बरोबर देवासाठी वाटेल ते करणारा, शक्ती पलीकडे जाऊन करणारा, प्रामाणिकपणे लढणारा. किती मोठा अरिष्ट असू द्या, किती मोठं डेंजर समोर होऊ द्या, त्याने जीवाची पर्वा केली नाही. कारण त्याला माहिती आहे माझ्या शरीराला एक नाखून सुद्धा, एक नख सुद्धा यांचा लागू शकत नाही, कारण तो माझ्या बाजूने लढणारा आहे. इतका विश्वास त्याच्यामध्ये दाटून भरलेला आहे. आणि मग नंतर तो राजा आहे, मग त्याला प्रसिद्धी आहे, मग त्याला मान सन्मान आदर आहे, मग त्याला नेतृत्वाची भूमिका आहे, मग त्याला मार्गदर्शन करण्याची भूमिका सोपविण्यात आलेली आहे. मग आम्हाला डायरेक्ट पाहिजे पहिले
घ्या शिंगण होता, घ्या शिंगाने होता, आणि तेल ओतणारे ओतून राहिले डब्याचे डबे. प्रामाणिकपणा नाही. पुष्कळदा अस्वल आणि सिंह आमच्या समोर जेव्हा येतात, आमचं जीवाचं अंतमनाचं पाणी पाणी, हृदयाचं पाणी पाणी होऊन जातं आणि आम्ही लगेच पाय घड्या घालतो. त्याला कार्य करू देत नाही, कारण आमचा शत्रू इतका लबाड आहे, इतकी भयंकर भीती घालवतो की आम्ही वाटतो आम्ही हतबल आहोत. आमचे हात खांद्यातून गळून गेले. युद्ध करतच नाही, लढतच नाही. ख्रिस्ती लोक लढतच नाही. ख्रिस्ती लोक संकट आले की ह्याला फोन कर, त्याला फोन कर, त्या सेवकाला सांग, ह्या सेवकाला सांग, हे कर, कर्मकांड कर. देव त्याच्यासाठी नाही सांगत. देव सांगतो तुमचं नातं आणि माझं नातं मजबूत होऊ द्या. देव सांगतो चला आपलं नातं आपण घट्ट करूया, चला आपण बसून हितगुज करूया, चला तू माझ्या समोर माझ्यासोबत प्रामाणिक राहा, मी तुला सर्व देतो ना.